दुनिया माया जाल मनुजाचा गजरा, ही दुनिया माया जाल मनुजाचा गजरा. फसू नको तू सावध व्हा, फसू नको तू सावध व्हा, रे मनुजा जाग मनुजाचा, ही दुनिया माया जाल मनुजाचा गजरा, गजरा. हो अरे समजे जागे झाले, पण माझा या सोंगड्या कुठे राहिला? सोंगड्या, अरे हे सोंगड्या, अरे माझ्या सवंगड्या. मुक्काला मुक्काबला होगा. अरे लैला 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 लैला. तुझ्या आईला ओ साई, अरे माझा साष्टांग दंडवत सांग. बरं मी काय म्हणतो, मी तुला इथं बोलवलं पण तुला यायला एवढा उशीर का झाला? काय सांगू साई, सांग काहीतरी. मी इथे यायला निघाली तेव्हा बघते तर काय इथे रांग, तिथे रांग, जिथे बघते तिथे रांग 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 नुसतं रांग. अरे तुझ्या नानाची टांग. साई सॉरी. अरे बाबा मला माहितीये, इकडे रांग तिकडे रांग सगळीकडे रांग. अरे पण आपण इकडे कशासाठी आलो? कशासाठी आलो? अरे बाबा इकडे काहीतरी सगळे लोक जमलेले आहेत, त्यांना काहीतरी चांगलं चुनलं, उद्बोधक मनोरंजक असं काहीतरी पथनाट्य दाखवायला आलो. चांगलं चुकलं, उद्बोधक मनोरंजक. पण नक्की काय? अरे आता हिला कसं समजावं? अरे आपण इकडे लोकांचं प्रबोधन करून त्यांना पथनाट्य दाखवायला आलो, त्यांना काहीतरी सामाजिक संदेश द्यायला आलो आहोत. अरे आपण कोण आहोत? अरे आपण कलाकार आहोत, म्हणून तर बेकार आहोत. इज्जत काढायला आलीस का इकडं? म्हण आम्ही कलाकार कलेचे शिलेदार, आम्ही कलाकार कलेचे शिलेदार, सांगतो कथा कहाण्या पार, सांगतो कथा कहाण्या पार, धावतो तुम्हा स्वर्गाचे दार, जी 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 जी, धावतो तुम्हा स्वर्गाचे दार, जी 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 जी. तर सोंगड्या, अगं निवडणुका आल्या, पण ते का आल्या? अगं येतात ते अग्नमधनं. अगं जब गरीब के थाली में पुलाव आया, जब गरीब के थाली में पुलाव आया, तो समझो सोंगाड्या चुनाव आया. मतलब अभी चुनाव आया. पण शाहीर मी काय म्हणते, बोल. आपणच किती बोलणार ना. आपण या चुनाव बद्दल या लोकांच्या मनात काय ते जाणून घेऊया. मग जाणून घ्यायलाच पाहिजे, त्यासाठी तर आपण इकडे आलोय. हो ताई, कुठे निघालात? पिकनिकला. अरे हो, आता 20 तारखेला सुट्टी आहे ना आपल्याला. कसली सुट्टी? काहीतरी मतदानासाठी आहे वाटतं. हे बघा, ही मध्ये सुट्टी, ते पण मतदानाची. हे तुम्हाला कोणी सुट्टी दिली हो? सरकारने. पिकनिकसाठी. हो, आमच्या हक्काची सुट्टी आहे. मूर्खा का काय तुम्ही? अरे मतदानाची सुट्टी चक्क पिकनिकची सुट्टी म्हणून तुम्ही वाया घालवताय. अरे तुम्हाला तुमची सामाजिक जबाबदारी आहे की नाही? म्हणजे अरे बाबा, मतदान करायचं सोडून तुम्ही पिकनिकला जाताय, असे कसे बेजबाबदार तुम्ही? अरे तुम्ही या देशाचे तरुण आहात ना, आणि तुम्हीच या राजकारणामध्ये जर का दुर्लक्ष केलं तर मग हे आपल्या देशाचं राजकारण अजून ढासळून पडेल. कळतं की नाही तुम्हाला? अरे आपल्या शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी स्वराज्य निर्माण केलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले राजकीय सामाजिक सगळे हक्क दिले, त्यांचे विचार जरा जोपासा. डॉक्टर बाबासाहेब म्हणून गेले, जर का आपल्या देशाला सामाजिक आर्थिक राजकीय या सगळ्या दृष्टीने जर का मजबूत करायचं असेल तर मग आपल्याला या देशाच्या तरुणांना राजकारणात उतरवलंच पाहिजे. कारण की हा देशाचा तरुणच राजकारण व्यवस्थित करू शकतो आणि हे आपल्या लांडगे राजकारणाला उत्तर देऊ शकतो. पण हे लांडगे राजकारण काय करतात? या देशातल्या तरुणांना वाया घालवतात आहे, नशेमध्ये घालतात आहे, मौज मजेसाठी चांगले एंटरटेनमेंट देतात आहे, जीबी डेटा सगळं फ्री देतात आहे. का? कारण की लोकांनी तरुणांनी याच्यामध्ये सगळं फालतू गोष्टींमध्ये बुडावं, मोबाईलमध्ये बुडावं, नशेमध्ये बुडावं आणि स्वतःची विल्हेवाट लावून घ्यावी. कारण या राजकारणाला जर का कोणी रोखू शकतो, कोणी थांबू शकतो, कोणी नडू शकतो, तो हा देशातला तरुण आहे. म्हणून या देशाच्या तरुणांना खाली पाडण्याचं काम केलंय. आणि तुम्हाला जरा सुद्धा अक्कल नाही की तुम्ही त्यांच्या म्हणण्यासारखं वागताय. आणि मी तुम्हाला सांगते की आपण तरुणांना विचारलं की त्यांना काय व्हायचंय तर ते आम्हाला सांगतात की त्यांना डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय आणि असं भरपूर काम आहे त्यांना, बिझनेस मध्ये जायचंय त्यांना.
बाहेर देश जाऊन काम करायचंय, पण असं एक पण तरुण नाही बोलणार की त्यांना राजकारणात यायचंय. कारण आपला मेंटॅलिटी तसं झालाय की राजकारण म्हणजे पॉलिटिक्स आणि ते वाईट पॉलिटिक्स. मी तुम्हाला सांगते, वाईट पॉलिटिक्स आपल्या देशात फक्त 1 कोटी आहे आणि 1 से 39 कोटी आपण पब्लिक आहोत. जर आपण तरुण पुढे नाही घेतलं, आपण लोकशाहीमध्ये नाही गेलं, तर आपला जो देशाचा भविष्य आहे, आपला जो देशाचा विकास आहे तो मागे जाईल. आणि एवढंच नाही तर आपण तरुण आहोत, आपण नाही पुढे आलो तर आपली पिढी काय आपल्याला दोष देणार की जे आमचे तरुण होते त्याने त्यांच्या पास्ट मध्ये किंवा त्यांचं काही लोकशाहीमध्ये काही पुढाकारच नाही होता, तर आम्ही का जाऊ. आणि आजची जे जेनजी मुलं आहेत, तरुण आहेत, त्यांना फक्त एवढंच वाटतं की ते पार्टी करावं, ते फिरायला जावं, सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह पाहिजे. पण कोणालाही एवढंच नाही. आता आपणही बघतोय की राजकारणामध्ये तरुणापेक्षा म्हणजे 90% ते आपले जे एजेड आहेत, जे कंटिन्यू पॉलिटिक्स मध्ये तेच येतात. बरोबर की नाही? बरोबर, अगदी बरोबर. तरुणाई हे देशाचं भविष्य आहे, ते मात्रही शंका नाही. अहो बघा ना, देशातला तरुण जर कष्टाळू असेल, हार्ड वर्किंग असेल, तर देशाला प्रगतीपथावर नेण्यापासून कोणी अडवू शकत नाही. पण त्याच देशातला तरुण जर प्रोक्रॅस्टिनेट करत असेल, त्याची कामं पुढे ढकलत असेल, आळशीपणा करत असेल, तर देश हा मागे खेचला जातो, देशाची प्रगती आखुडली जाते. आणि म्हणूनच बघा ना, अगदी सुंदर असं एक आपल्यासमोर नेतृत्वाचं उदाहरण आहे आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांनी त्यांच्या अगदी तरुण वयात स्वराज्याची स्थापना केली आणि आपल्यासमोर एक मोठा पायंडा पडला. त्यानंतर एपीजे अब्दुल कलाम म्हणून गेले की या देशात प्रत्येक क्षेत्रात जर तरुण पुढाकार घेईल तर या देशाला जगातील या नकाशावरील देशातला आपला महान देश म्हणून हा देश पुढाकार घेईल, पुढे येईल आणि या देशाला कुणीही थांबवू शकणार नाही. तसंच या देशातला जसं आपण म्हणतो की आपल्या देशाला हार्डवर्कची गरज आहे तर आपला देश पुढे जाईल. अहो पण हार्डवर्क पेक्षा ही तरुण आहे, आमची जी जनरेशन आहे ती हार्डवर्क पेक्षा स्मार्टवर्कवर जास्त लक्ष देते. म्हणजे तुम्ही जर एखादं काम 4 लोक वापरून करत असाल तर आमची जनरेशन एआयचा वापर करून 2 माणसांमध्ये ते पटकन करून टाकते. म्हणूनच मला वाटतं की क्रिएटिव्हिटी, इनोव्हेशन ही आमच्या तरुणाईची ताकद आहे. आणि मला वाटतं म्हणूनच या देशातल्या प्रत्येक तरुणाने राजकारणात सहभाग घ्यायला हवा आणि त्यामुळे प्रत्येक माणसाला एक नवी कल्पना मिळेल, एक नवीन आयडिया मिळेल की या देशाला प्रगतीपथावर कसं न्यायचंय. तरुण नेतृत्व ही या देशाची गरज आहे, ही या काळाची गरज आहे. जी इको फ्रेंडली लाईफ ही संस्था आहे ती फक्त तरुण तगडा भारत यासाठी नाही तर पर्यावरण संरक्षण ह्याच्यासाठी पण काम करते. त्यांनी वॉटर हार्वेस्टिंग, इको लाईफ, इको विलेज, इको हाऊस आणि असे भरपूर काम केले. आणि ते काम करताना त्याच्या आजूबाजूला खूप तरुण असतात, आमच्यासारखे मुले ते सरांना जॉईन होतात. आपले सर श्री अशोक एनजे सर हे याचे अध्यक्ष आहेत आणि जे इको फ्रेंडली लाईफ संस्था हे चालवतात. आणि कोणताही तरुण आम्हाला येऊन पथनाट्य करताना विचारतो की त्यांना इंटरेस्ट आहे, ते इच्छुक आहेत की राजकारणामध्ये कसं सहभाग घ्यायचं, तर आम्ही त्यांना सांगतो की आमचे सर आमच्यासोबत नेहमी अवेलेबल असतात की त्यांना काही प्रश्न असला की त्यांना असं पाठिंबा पाहिजे की मी कसं जाऊ राजकारणामध्ये. कारण आपल्याला पण माहिती आहे, मी स्वतः तुम्हाला सांगते की माझे घरचे पण मला सांगतात की राजकारण नको जाऊ कारण की ते खूप वाईट आहे. आपला जो मेंटॅलिटी आहे ते लहानपणापासून आपल्याला तेच शिकवलंय की पॉलिटिक्स वाईट आहे, तर आपल्या मनात तेच आलंय म्हणून आपण जात नाही. पण आपले जे श्री अशोक एनजे सर आहेत ते पुढाकार घेऊन आपल्या तरुणांना खूप स्ट्रॉंग करतायत. कारण आपणच लोकशाहीमध्ये आपलाच हक्क वाजवणार नाही तर कसं आपला देश पुढे जाणार. आणि मी तुम्हाला सांगते, आणि आपल्या जसे तरुण आहेत त्यांना काही प्रश्न असतात तर आपले श्री अशोक एनजे सर ते नेहमी आपल्या सोबत असतात, ते प्रश्नाचे उत्तर द्यायला, त्याचे सोल्युशन द्यायला. मित्रांनो, फक्त एवढंच सांगेन की मतदान हे कोणत्याही प्रकारचं दान नसून आपल्याला भारतीय राज्यघटनेने दिलेला अधिकार आहे आणि तो आपल्याला बजावलाच पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे योग्य उमेदवार. आपला उमेदवार कसा आहे तो उमेदवार पडताळणं देखील गरजेचं आहे. कारण की आपण जर का चुकीच्या उमेदवाराला मतदान केलं तर मग आपल्या देशाची काय विल्हेवाट लागू शकते हे आपण आपल्या उघड्या डोळ्याने बघतोय. म्हणून योग्य उमेदवाराला देखील मतदान करणं गरजेचं आहे आणि आपला स्वतःचा राजकीय क्षेत्रामध्ये सहभाग असणं देखील गरजेचं आहे. कारण की राजकारणातूनच आपल्या जगण्या मरण्याची किंमत ठरते, आपल्या राशनची किंमत ठरते, आपल्या गोळ्या औषधांची किंमत ठरते, सगळ्या गोष्टींची किंमत राजकारणामधूनच ठरते. जर का आपल्याला रडत खडत बसायचं नसेल, जर का तरुणांना जर का पुढे जायचं असेल, आपल्यासारख्या तरुणांना पुढे जायचं असेल आणि देशाचं भवितव्य घडवायचं असेल तर मग आपल्याला राजकारणात सक्रिय सहभाग असायलाच हवा. मित्रांनो, एवढं फक्त लक्षात ठेवा की राजकारण हे वाईट गोष्ट नाहीये.
राजकारण करणाऱ्यांनी ही वाईट गोष्ट करून ठेवली आहे, कारण की राजकारणात कोणी घुसू नये आणि जो घुसायला जातो त्याला खाली पाडलं जातं. ही आपल्या देशाची सध्या सक्त परिस्थिती आहे. म्हणून सांगतो मित्रांनो, एकजूट होण्याची गरज आहे. या देशाच्या सर्व तरुणांनी एकजूट होण्याची गरज आहे आणि या राजकारणात सहभाग होऊन या बेकार राजकारणांना खाली पाडण्याची गरज आहे, जेणेकरून आपला देश प्रगती पथावर पुढे जाऊ शकतो.